अध्यक्ष महोदय, मड, एरंगळ, मालवणी या ठिकाणच्या मूळ नकाशांमधल्या बदलाची आणि त्या ठिकाणच्या नकाशांमध्ये बदल करायचे, ते बदल धनदांडग्यां करता करायचे आणि मूळ भूमिपुत्र जो आहे त्याला या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं, देशोधडीला लावायचं, या संदर्भातल्या कट कारस्थानाचं उजागर करण्याच्या संदर्भातली लक्षवेधी आहे। सर्वप्रथम मी माननीय मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन, कारण लक्षवेधी याच्यापूर्वी लागली होती पण काही कारणास्तव ती झाली नाही, तर त्यांनी स्वतः लक्ष घालून आज स्पेशल सिटिंग मध्ये ही लक्षवेधी लावून घेतली। अध्यक्ष महोदय, हे प्रकरण 2021च्या सुमारास खरं तर उघडकीला आलं आणि सरकारने एक जमाबंदी आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नियुक्त केली। त्याचा अहवाल आला 2022 मध्ये। काही FIR सुद्धा या संदर्भातले 2021ला तिथल्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दाखल करण्यात आले, पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय 2-3 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती झाली नाही आणि म्हणून त्याच ठिकाणी राहणाऱ्या विशाल ठाकूर या एका भूमिपुत्राने अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मुंबई उच्च न्यायालयाने PIL दाखल करून घेतल्यानंतर गेल्या हिअरिंग मध्ये जी SIT मुंबई उच्च न्यायालयाने गठीत केली आहे त्या SITच्या प्रमुखांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी असं म्हटलंय, अँड हँड ओव्हर द डॉक्युमेंट्स ॲज मे बी नेसेसरी फॉर इन्व्हेस्टिगेशन, द अथॉरिटीज आर नॉट कोऑपरेटिंग। हे मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या SITच्या चौकशीमध्ये SITचे प्रमुख त्या ठिकाणी म्हणतायत। चौकशी अहवालामध्ये मला वाटतं 19 का 21 अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे। कधीपासून प्रस्तावित केली आहे? 23 पासून। ती चौकशी कधी पूर्ण करणार? 1 महिन्यात, 1.5 महिन्यात? त्यांच्यावर काय कारवाई करणार? हा माझा पहिला प्रश्न आहे।